हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण अगदी ढाब्यावर मिळतो तसा अख्खा मसूर कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी कढईत 2 मोठे चमचे तेल घेतले आहे। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूयात आणि जिरे छान फुलू देऊयात। जिरे छान फुलले की यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूयात। कांदा लवकर भाजण्यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे। इथे मी 3 मोठे आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। कांदा छान गुलाबी रंगावर परतून झाला आहे। यामध्ये आता आपण मोठा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून 1-2 मिनिटांसाठी परतून घेऊयात। आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकूयात। त्याचबरोबर पाव चमचा हळद, 2 चमचे तिखट आणि 1 चमचा धने पावडर टाकूयात। मसाले छान तेलावर परतून झाले की यामध्येच आपण भिजवून घेतलेले अख्खे मसूर टाकूयात। मसूर मी 3 ते 4 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, ते आता आपण यामध्ये टाकून घेऊयात। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि गरम पाणी टाकून मसूर शिजू देऊयात। लक्षात ठेवा, भरपूर पाणी पहिल्यांदाच टाकायचे नाही, थोडे थोडे पाणी टाकायचे आहे। इथे मी प्रथम 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवर 5 मिनिटे झाकून ठेवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता 80% मसूर शिजलेला आहे। आता यामध्ये तुम्हाला भाजी कशी हवी आहे, घट्ट पातळ, त्यानुसार पाणी टाकून घ्या आणि अजून 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजू देऊयात। भाजीला मस्त कलर आलेला आहे, मसूरही छान शिजलेला आहे। शेवटी यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले कोथिंबीर टाकूयात आणि खाण्यासाठी तयार आहे आपला ढाबा स्टाईल अख्खा मसूर। आता आपण ही एका प्लेटात सर्व करूयात। ही भाजी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, भाकरी, चपाती किंवा भातावरही छान लागते। तुम्ही पण माझ्या पद्धतीने अख्खा मसूर बनवून पहा आणि बनवल्यानंतर कशी झाली आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीसाठी यूट्यूबवर समृद्धीज किचनला सबस्क्राईब करा।